नमस्कार मित्रांनो, स्टायलिश स्टार सर्वांचे या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज एक छोटासा मोठासा प्रोग्राम आहे वाघेरीमध्ये. लोऱ्यामधून जायचं आहे. तर तिथे एक शिबिर आहे, गोशाळा आहे. तर तिथेच आज मी चाललो आहे. तिकडचे सगळे डिटेल्स वगैरे तुम्हाला सांगतो डिटेल्समध्ये. अरे बापरे, हे काय? ओ माय गॉड, ओ माय ची कटकट. समझ रहे हो दया, कुछ तो गडबड है. तर CNG पेट्रोल पंप जो आहे फोंड्या घाटामध्ये, त्याच्या समोरच माझी जिम आहे, सरोंजे फिटनेस सेंटर. आणि तिथूनच जरा पुढे गेल्यावर जो लोरा फाटे लागतो, जिथे वैभववाडीला वगैरे आपण जातो, त्या रोडने सरळ आतमध्ये जायचं. तर हा जो फाटा आहे, लोरे नंबर 1 ग्रामपंचायत, या फाट्यामधून आतमध्ये जायचं आहे आपल्याला. ही बघा, इथे ग्रामपंचायत लागेल तुम्हाला. छत्रपती शिवाजी महाराजांचा इथे स्टॅच्यू आहे. या साईडला लोऱ्याचं गार्डन आहे मोठं. आणि तसंच पुढे गेलात की एक फाटा लागेल तुम्हाला. गांगोचाळा जे मंदिर आहे, श्री देव गांगोचाळाचं मंदिर आहे, तिथून आपल्याला आतमध्ये जायचं आहे. तोच हा रोड आहे. हा बघा, इथून आपल्याला आत जायचं आहे. श्री गांगोचाळी मंदिर आहे. तर आपण लोकेशनला पोहोचलेलो आहोत, अक्षया फार्म्स. अरे आपण हाच मेन गेट आहे. तर इथून आपण आतमध्ये जायचं आहे. वाडीचं नाव दिसलं नाही क्लिअर, नंतर मी सांगतो. तर हा अक्षया फार्मचा गेट आहे. खूप एरिया मोठा आहे. तर सगळे डिटेल्स मी तुम्हाला सांगतो. पूर्ण पार्किंगला वगैरे जागा आहे, मस्त गार्डन वगैरे. भांड्यात पाहिजे असेल तर आम्ही मातीच्या भांड्यात पण टाकतो. म्हणजे नैसर्गिक शेती आणि ग्रामीण भागात उद्योग निर्माण करण्यासाठी एकत्र आलो आहोत. विद्या हीच खरी संपत्ती आणि ज्ञान हेच खरे सामर्थ्य. याच विचारातून प्रेरणा घेऊन अक्षया फार्म तर्फे आयोजित केलेल्या या 2 दिवसा भगिनीनो अक्षया फार्मच्या तर्फे सहर्ष स्वागत आहे. सावित्रीबाई फुले यांनी तर ज्ञानाची ज्योत प्रज्वलित केली आहे. त्यांनी समाजासाठी एक महत्वाची पूर्ण करणे हे आपल्याला बांधिलकारकच आहे. मी माननीय श्री कणकवली जिल्हा परिषद सदस्य मनोज रावराणे सर, तसेच योगेश अमरे, सर्वांनी बोला स्टार्ट व्हा. सेंद्रिय खत, गांडूळ खत, जीवामृताची नवी कहाणी. शेतकऱ्याच्या हातामधली समृद्धीची ही खरी निशाणी. रवींद्र रावराणे यांना विनंती करते. कणकवली जिल्हा परिषद सदस्य मनोज रावराणे सर यांचे स्वागत करते. सुंदर घडती गावच्या हाताना का मिळून स्वावलंबनाची वाट फुलती. ही फक्त शेती नाही. धन्यवाद सर, तुमच्या येण्याने आम्हाला खूपच आनंद झाला आहे. त्यानंतर या कार्यक्रमाचे 2 दिवसाचे कार्यक्रमाचे ट्रेनिंग योगेश अमरे सर यांचे स्वागत मी सत्यजित रावरे यांना करायला सांगतो. ही स्वावलंबनाची सुरुवात आहे.
आज शिकूया उद्या घडवूया आपल्या मातीवर आपलं भविष्य उभं करूया अक्षया फार्मन्स अक्षया फार्मन्स देशी गाय सेंद्रिय शेती आरोग्यदायी जीवनाची साथ तसेच इथे आयोजित केलेल्या रील्स कॉम्पिटिशन स्पर्धेसाठी सर्व रील्स क्रिएटरचे सहर्ष स्वागत करण्यात येत आहे. ट्रेनिंग त्यांच्यापैकी प्रशिक्षणार्थी एकत्र तसेच खांबाळे प्रभाग संघाच्या महिला पवार मॅडम यांचे स्वागत करण्यासाठी दीपाली रावराणे यांना विनंती करतो. कॉम्पिटिशन स्पर्धेसाठी स्पर्धक आलेले निखिल नाईक यांचे स्वागत करण्यासाठी मी माननीय श्री कणकवली जिल्हा सदस्य मनोज रावराणे सर यांना विनंती मातेची करतो. सेवा करूया पंचगव्याची शक्ती जाणूया गोमूत्र शेण आणि तुपा अक्षया फार्म म्हणजे नेमकं काय? प्रत्येक यशस्वी उपक्रमामागे दृष्टिकोन आणि ध्येय कार्य प्रशिक्षण कार्यक्रमाची प्रेरणा आणि आयोजन मार्गदर्शनासाठी मी सत्यजित रावराणे यांना विनंती करते आपले मार्गदर्शन करा. नमस्कार. आज आजच्या कार्यक्रमात अध्यक्ष जिल्हा परिषद सदस्य माननीय श्री मनोज रावराणे साहेब तसेच आजच्या कार्यक्रमाला उपस्थित लागलेले आमचे मार्गदर्शक कांबळे सर तसेच महिला पवार मॅडम तसेच रावराणे मॅडम आणि आमचे आता सुरेंद्र रावराणे याच पहिल्यांदाच बोलत आहे तुमच्यासमोर. तर आजचं ट्रेनिंग अशासाठी घेतलं आहे की एक महिलांना एक रोजगार निर्मिती व्हावी किंवा एक स्वबळावर एक रोजगार निर्माण करता यावा यासाठी आम्ही ट्रेनिंगचं आयोजन केलं आहे. आमचं अक्षर फार्म म्हणजे आमच्या फार्मची सुरुवात 1992 साली सन्मान मुरलीधर रावराणे यांनी केली. आणि आमचं फार्म म्हणजे सर्वांना वाटतं डेअरी गाई म्हणजे डेअरी आहे. आमचं फार्म म्हणजे तुमची डेअरी नसून आमच्या फार्म मध्ये एक नैसर्गिक जीवन रोजगार निर्मिती आणि निर्मितीचा एक उपक्रम आहे. आता आज आम्हाला माहिती नव्हतं की आज पंचगव्यांपासून म्हणजे दूध ताक पुन्हा शेण गोमूत्र यांपासून काही प्रोडक्ट बनतात हे आजपर्यंत आम्हाला माहीत नव्हते. पण यांपासून काही म्हणजे उत्पन्न मिळू शकतं आपल्याला. एक शेण्या लोकांना शेण्या वगैरे सर्वांना माहित होतं पण त्यांपासून एक अगरबत्ती सारखा प्रोडक्ट वृक्ष कांडी सारखा एक प्रोडक्ट बनतो. पुन्हा इतर काही प्रोडक्ट आहेत ते आजपर्यंत माहित नव्हते आणि ते आज आम्ही महिलांसाठी एक खास करून ट्रेनिंगच्या मार्गदर्शन माध्यमातून ते प्रोडक्ट आम्ही कसे बनवणार कसे काय त्याचे आम्ही त्या ट्रेनिंग मध्ये आम्ही माध्यमातून दाखवणार आहोत. तर महिलांनी आमच्या फार्म मध्ये आता आमची सुरुवात सांगायचं झालं म्हणजे एक गाईपासून आमची सुरुवात होती. आता आमच्या फार्म मध्ये 16-17 गाई झाल्या सर्व नंबर आता 35+ आहे आणि आमचं दिवसाचं दूध आहे 100+ दूध आहे. आमचं सकाळचं दूध असतं ते आम्ही मार्केटमध्ये जातं. आमचं होम डिलिव्हरी आम्ही ठेवलेली आहे आणि संध्याकाळचं दूध असतं ते आम्ही तुपासाठी वापरतो. आणि आज आमचे तूप महाराष्ट्रात पूर्ण फ्री होम डिलिव्हरी आहे.
त्याचप्रमाणे आज त्याचप्रमाणे रोजगार निर्मितीमुळे आज महिलांना एक कुठेतरी स्वबळावर एक उद्योग करता येईल अशा कारणास्तव आम्ही हा ट्रेनिंगचं आयोजन केलं आहे. हे आमचं मुख्य उद्दिष्ट आहे की महिला कुठेतरी स्वबळावरती स्वतःचा उद्योग निर्माण करतील किंवा स्वबळावर एक गाव पातळीवरती महिलांना एक रोजगार निर्माण होईल, यासाठी आम्ही हे ट्रेनिंगचं आयोजन केलं आहे. हे आमचं मुख्य उद्दिष्ट आहे. तर माझं प्रत्येक महिलांसाठी एकच आहे की जवळजवळ 7-8-10 बचत गटाच्या महिला इथे उपस्थित असतील. तर प्रत्येक बचत गटाला माझी एक विनंती आणि माझी एक इच्छा आहे की हा रोजगार तुम्ही एक रोजगार म्हणजे हा उद्योग तुम्ही पाहिजे. त्यात तुमच्या 8-10 महिला एका बचत गटाच्या 8-10 महिलांना हा रोजगार होऊ शकतो. हे आमचं मुख्य उद्दिष्ट आहे या माध्यमातून. तर सर्व महिलांनी तुम्हाला सर्वांना आमच्या अमरीश सर तुम्हाला मार्गदर्शन करतील. तर सर्व महिलांनी श्रोते न बनता त्या मार्गदर्शनात सहभागी व्हा आणि ते काय सांगतील ते प्रॅक्टिकल वगैरे सर्वांनी पहा आणि ही एक उद्योग निर्मिती तुम्ही तुमच्या मनाने सुरू करू शकता. तिथेच सांगतो. धन्यवाद सत्यजित. आपल्या प्रास्ताविकाच्या विचारपूर्वक मुद्द्याबद्दल सर्वांना प्रोत्साहित झाले आहेत. आता आपण सर्वजण वाट पाहत असलेले आपल्या प्रमुख पाहुणे माननीय श्री जिल्हा परिषद सदस्य योगेश सर बोलतील. नमस्कार. नमस्कार. जोरात आवाज होते, सगळे नाश्ता करून आलेले आहेत. नमस्कार. आपण ज्या कार्यक्रमाला आलोय त्या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे देशी गायींचं संगोपन होणं, देशी गायींचं संवर्धन होणं आणि देशी गायी आपल्या आजूबाजूला वाढणं. तर आपण बघतोय की भारतभर मोठी आंदोलन होतं गाय वाचवण्यासाठी. पण गाय फक्त दुधावर अवलंबून राहून वाचणार नाहीये. तर तिचं महत्वाचं जे आपल्याला प्रोडक्ट मिळतं ते देशी गाईचं शेण आहे आणि देशी गाईचं गोमूत्र आहे. हे देशी गाईच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत आपल्याला रोज मिळतं, ज्याच्याकडे आपण खूप कमी लक्ष देतो. आपण इथे गावातले लहान सर्वजण तुम्हाला माहिती आहे की गायला वासरू जन्माला आल्यानंतर दूध द्यायला किमान 4 वर्ष लागतात. ती गाय देऊन गाभण राहून दूध द्यायला आणि ते दूध केवळ 6 महिनेच देते, बरोबर ना. मग आपल्याकडे जे आता तुम्ही बघितलं गेल्या 2 महिन्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात दुधातली भेसळ ही तुकाराम मुंडे साहेब जे आपले आयुक्त आहेत अन्न प्रशासन विभागाचे त्यांनी बाहेर काढली. आणि त्याच्यामुळे जरी आपल्याला माहित होतं ते आपण आढळल्याप्रमाणे खात होतो, पण आता ती वेळ आली आहे की गाय ही गावातच सांभाळली जाऊ शकते, ती शहरात सांभाळली जाणार नाही. आपण जर त्याच्यावर काम केलं तर आपल्या उत्पन्नाचा स्रोत वाढू शकतो आणि गावातली लोकसंख्या वाढू शकते. शहरात दाटीवाटीत राहण्यापेक्षा इथे येऊन जर आपण हे काम करू शकलो तर दुधाबरोबरच शेणापासून विविध गोष्टी तयार होतात. त्या गोष्टी कोणत्या आहेत, त्या कशा बनवायच्या, या सगळ्या गोष्टींचं प्रशिक्षण आपण 2 दिवसात घेणार आहोत. त्या बनवायच्या नाहीत तर विकायच्या कशा हे पण आपण सगळ्यांना सांगणार आहोत. तर त्या दृष्टिकोनातून आपण जेवढे जण इथे आहात, आज समजा कोणाला यायला जमलं नसेल तर उद्या जरी आले तरी चालतील, कारण उद्याचा पूर्ण दिवस आपल्याकडे आहे. आणि हे खूप सोपं आहे, बनवणं खूप सोपं आहे, विकणं पण खूप सोपं आहे. आता एवढ्या आपल्या समोर इन्फ्लुएन्सर आहेत, त्यांनाही मी विनंती करेन की देशी गाय काय ते समजून घ्या आणि त्याच्या अँगलने याचा प्रमोशन करा. एक चांगला मेसेज काय करू शकतो आणि एक वाईट मेसेज काय करू शकतो हे आपण बघतोय. जेनजीचं आंदोलन आपल्या समोर आहे, तुम्ही देखील जेनजीचं आहात ना, बरोबर ना. सो यू कॅन मेक एव्हरीथिंग पॉसिबल थ्रू द सोशल मीडिया. एवढंच सांगेन की ह्याला खूप सिरियसली घेण्याची गरज आहे. आणि देशी गाय वाचवण्यासाठी प्रत्यक्ष काम करण्यासाठी आपण इथे जमलेलो आहोत. 2 दिवसात जी तुम्हाला माहिती देणार आहे ती प्रत्येकाच्या घरात उपयोगाला येणार आहे. फक्त वस्तू निर्मिती नव्हे तर इतरही गोष्टी मी शिकवणार आहे ज्या आपल्याला रोजच्या जीवनात उपयोगाला येणार आहे. त्यामुळे त्या दृष्टीने आपण सगळं इथे आला सगळं स्वागत करतो आणि सर्वांनी विनंती करतो 2 शब्द मिळाले. अक्षया फार आयोजित बचत गटासाठी विशेष अशा प्रशिक्षण कार्यशाळेसाठी सर्वप्रथम मी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आपण या कार्यक्रमाची सुरुवात केला. त्या थोर समाजसेवक
आणि भारतातल्या पहिल्या स्त्री शिक्षिका आणि ज्यांनी 1848 सालामध्ये आपल्या देशामध्ये पहिली स्त्रियांसाठी शिक्षणाची दालनं उभी केली आणि शाळा चालू केली अशा सावित्रीबाई फुलेंना नमन करून आजच्या ह्या प्रशिक्षणासाठी ज्याने आताच आपले विचार मांडले की सन्माननीय की तुम्हाला 2 दिवस पुढचे आजचा आणि उद्याचा दिवस आपल्याला प्रशिक्षण देणार आहेत सन्माननीय योगेशजी अमरे सर, आमचे मार्गदर्शक सन्माननीय सुरेंद्र काका यांनी थोड्या वेळापूर्वीच आपलं मनोगत व्यक्त केलं. ते आमचे मित्र सत्यजित रावराणे, सन्माननीय सौ आमच्या रावराणे ताई आणि पवार मॅडम आणि समोर असलेले सर्वच या 2 दिवस प्रशिक्षण घेणाऱ्या प्रशिक्षणार्थी, महिला प्रशिक्षणार्थी आणि आपल्या जिल्ह्यातून मला वाटतं रीलच्या स्पर्धा सुद्धा या ठिकाणी या निमित्ताने ठेवण्यात आलेल्या आहेत. ते सर्व आपल्या जिल्ह्यातून आलेले सर्व रील स्टार, सर्व सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर. सर्वप्रथम मी अक्षया फार्मचे सर्व सन्माननीय विशालजी रावराणे यांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो आणि आभारही व्यक्त करतो. कारण त्या सगळ्या आमच्या म्हणजे इन्फ्लुएन्सरला पण कळलं पाहिजे की IT क्षेत्रात म्हणजे देशात आणि आपल्या मुंबईत असेल आणि देशाबाहेर सुद्धा एक चांगल्या पद्धतीने काम करणारा आमचे मित्र सन्माननीय आमचे रावराणे साहेब, विशालजी रावराणे साहेब, एवढ्या मोठ्या क्षेत्रामध्ये जसं आता सरांनी उल्लेख केला, आता हा सगळा सोशल मीडियाचा जमाना आहे आणि आपण सर्व जनरेशन सगळं आपण म्हणतोय ज्या पद्धतीने इन्फ्लुएन्सरचा मोठा प्रभाव आपल्या देशामध्ये वाढतोय आणि त्यामध्ये IT क्षेत्रात खूप महत्वाचं योगदान आहे. आणि अशा क्षेत्रात काम करणारा एक तरुण आपल्या ग्रामीण भागामध्ये या ठिकाणी एक गोशाळा चालवून आपल्या ग्रामीण भागातील महिलांना रोजगार निर्मितीसाठी एक चांगला प्रयत्न त्या ठिकाणी यशस्वी प्रयत्न करतायत. त्यासाठी मी मुद्दामून आपल्या विशालजी रावराणे यांचे या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो. आणि खरं तर ह्या कार्यक्रमातनं आपल्याला जे काही साध्य करायचं आहे, जो कार्यक्रमाचं मेन उद्दिष्ट आहे की देशी गो संवर्धन. आणि खरं तर इन्फ्लुएन्सरला सगळ्या आमच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण स्पर्धा म्हणून आपण भाग घेताय, पण ती भाग घेत असताना आपण खऱ्या अर्थाने तुम्हाला गो सेवा करण्याची सुद्धा संधी भेटली आहे. आज खरं म्हणजे आपण म्हणतोय की ज्याच्या दारात एक माड असेल ते म्हणजे जर माड असेल तर ते कुटुंब एक माड चालू शकतो. पण खरं तर जर आपल्या दारामध्ये घरामध्ये जर एक गाय असली, देशी गाय, तर मला वाटतं कुटुंब चांगल्या पद्धतीने जगता येईल, कुटुंबाचा उदरनिर्वाह चांगल्या पद्धतीने करता येईल अशी क्षमता आमच्या त्या देशी गायमध्ये आहे. त्याचं तुम्हाला 2 दिवसाच्या ट्रेनिंग मध्ये ते सगळं कळेलच. पण खरं तर तुम्हाला माहिती पाहिजे की आता आम्ही देशी गायचं, आता तुकाराम मुंडेंचं पण या ठिकाणी सरांनी नाव काढलं. आपल्याला माहित आहे की आपल्या या सगळ्या खाण्यापिण्यामध्ये भेसळ किती होते आणि आज ही भेसळ थांबवायची असेल तर खऱ्या अर्थाने आज देशी गायींचं संगोपन संवर्धन गरजेचं आहे. आणि देशी गायींपासून ज्या बनवलेल्या वस्तू आहे म्हणजे रोजगाराच्या दिशा आहेत त्याच्याकडे मी नंतर बोलतो. पण रोजगाराच्या आधी जर आपल्याला हेल्दी लाईफ जर जगायचं असेल तर देशी गायीपासून बनवलेलं म्हणजे मिळणारं दूध, देशी गायीपासून मिळणारं तूप, देशी गायीपासून मिळणारं ताक असेल, दही असेल, देशी गायीपासून मिळणारं आपलं गोमूत्र असेल, त्याच्यापासून आपण जीवामृतासारखे जे प्रकार करत असू, देशी गायीचं शेण असेल, त्या शेणापासून आपण जर सेंद्रिय खताची निर्मिती करत असू तर आपण खऱ्या अर्थाने हेल्दी लाईफ आपल्या आचरणात दैनंदिन जीवनामध्ये आपण आणणार आहोत. कारण तुम्हाला सगळ्यांना माहित आहे आता जे ह्या जगात किंवा आपल्या देशाचे कॅन्सरचं प्रमाण आहे हे फक्त आणि फक्त आपल्या चुकीच्या खाण्यापिण्यामुळे आपण त्या ठिकाणी आपल्याला होतोय. आपण ते सगळं खातोय ते भेसळयुक्त आहे. इव्हन आपण जरी आपण ग्रामीण भागातील जर काही आपण शेतकरी असू तरी आपण काय पनीर वगैरे विकत आणत नाही का, हायफाय गोष्टी रेस्टॉरंट मध्ये जात नाही. पण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण जी साधी पाल्याची भाजी आणतो ना बाजारातून, ती सुद्धा बेळगाव सारख्या ठिकाणावरून येते आणि बेळगाववरून येते आणि ती येत असताना त्याच्यावरती होणाऱ्या केमिकल प्रक्रिया ज्या भाज्या म्हणजे पालेभाजी जरी बोललो असलो तरी येणाऱ्या आपल्या दैनंदिन जीवनामध्ये जी सगळ्या ज्या भाज्या येतात ह्या सगळ्या भाज्या ह्या केमिकल युक्त असतात. आणि केमिकल युक्त असल्यामुळे घरात आपण एका अर्थाने ते पैसे देऊन विष आणतो आणि खातोय.
अशी आजची परिस्थिती आहे. आणि कॅन्सरचं प्रमाण हे या चुकीच्या भाजीपाल्यांच्या सेवनामुळेच होत आहे, हे सुद्धा या ठिकाणी मुद्दा मी या ठिकाणी सांगतोय. आणि खऱ्या अर्थाने तुम्हाला माहित आहे की अन्न वस्त्र निवारा माणसाच्या मूलभूत गरजा आहेत, म्हणजे होत्या असं मी म्हणेन. आता तर अन्न तर शासन फुकट देतोय, निवाराची व्यवस्था सुद्धा शासनाने केली आहे, फक्त आता कपडे फक्त लोकांना द्यायचे शिल्लक राहिले. पण खऱ्या अर्थाने जर माणसाच्या मूलभूत गरजा असतील तर ते आपले आरोग्य व्यवस्थित निरोगी ठेवणं ही भविष्याची गरज असणार आहे. म्हणून भविष्यात मी जातो म्हणजे मी फक्त बोलतो एवढंच नाही, मी सुद्धा त्याचं स्वतःच्या आचरणात आणण्याचा प्रयत्न करतोय आणि लोकांना सुद्धा मी त्याची माहिती प्रचार प्रसिद्धी द्यायची प्रयत्न करतोय. भविष्यात सुद्धा आमची संकल्पना आहे की येत्या काळात जर आरोग्यदायी जीवन जगायचं असेल आणि आपल्या ग्रामीण भागाला तरी सगळ्यांनी जर सुदृढ राहायचं असेल तर भविष्यात आपल्या दारात जसं पूर्वीच्या काळी देशी गाय होती, प्रत्येकाच्या दारात गायी होत्या, म्हणजे त्या आता 10-15 प्रकार म्हणजे गोठात असायचा प्रत्येकाचा 10-15 प्रकारची जनावरं असायची. पण भविष्यात प्रत्येकाच्या ग्रामीण भागामध्ये एक देशी गाय आणि त्या जसं सांगितलं जीवामृत असेल शेणखत असेल त्यांच्या आधारित आपल्याला लागणारी दैनंदिन जीवनामध्ये लागणारी सेंद्रिय शेती म्हणजे परसबागेमध्ये लागणारा आपल्याला स्वतःची भाजीपाला हा स्वतःच पिकवावा लागणार आहे. तेव्हाच कुठेतरी आपण मला वाटतं आरोग्यदायी जीवन जगणार आहोत. ही सुद्धा ह्या निमित्ताने आपण संकल्प केला पाहिजे. आणि हा झाला आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग. आणि जसं की म्हटलं की एक गाय असेल तर संघटनाची माहिती घेतली आहे, तर एक देशी गाय असेल तर किमान 25,000 ते 30,000 रुपये तुमच्या महिन्याचे कुठे गेले नाहीत असं माझं प्रामाणिक मत आहे. कारण सरांनी आता मला बोलता दाखवलेत वस्तू. मी तर म्हणतोय आता या देशी गायचं तूप मला वाटतं 4,500 रुपये लिटरच्या भावाने आज जात आहे, बरोबर ना? 4,500 रुपये लिटरने जात आहे. आता मोबाईल मधलं जर रेडिएशन कमी करायचं झालं तर आपल्या गाव म्हणजे म्हणजे शेणाची एक चिप दिली जाते, ते देशी गाय ना त्याची चिप दिली जाते मोबाईलला लावायला रेडिएशन कमी करण्यासाठी, आणि ती रेडिएशन कमी होते हे सुद्धा मला वाटतं वैज्ञानिक दृष्ट्या सिद्ध झालेलं आहे. परत सरांनी मला आता दाखवलं ते चप्पल असेल, ती योगा मॅट असेल, ते सोफा सेट असतील, बऱ्याचशा वस्तू बनवल्या जात आहेत. तुम्हाला आठवत असेल आपण पूर्वी गायीने सारवलेल्या घरांमध्ये राहायचो, कुठे होते आजार? आता आपण त्या फरशींवरती चालतोय, सगळं म्हणजे चुकीच्या पद्धतीनेच आपलं आचरण आणि त्या ठिकाणी सगळं लाईफस्टाईल झाली आहे. तर मला वाटतं ही फक्त एक संधी, आज जे काही ट्रेनिंग सन्मान्य विशालजी रावर आणि अक्षय फार्मच्या सगळ्या टीमने लावली आहे, ही फक्त मला असं वाटतं की तुमच्या रोजगार निर्मितीचं साधन आहेच. छोट्या छोट्या गोष्टी आहेत. आता अगरबत्तीचं बोलायचं झालं सर तर आपल्या घरात जी अगरबत्ती येते, पूर्वी तुम्हाला आठवत असेल अगरबत्ती आपण जाळायचो, त्रास व्हायचा, अलर्जी व्हायची काय? आता अगरबत्ती घरात लावा, दुसऱ्या दिवशी कोणाला तरी सर्दी होणार, कोणाला तरी अलर्जी व्हायचं. कारण काय? केमिकल आहेच. पण त्या अगरबत्तीला जी कवरिंग वापरतात ते सुद्धा ना कुठल्या तरी भुसा लाकडाचा वापरला जातो. आणि त्या देशी गायीपासून बनवण्याचा जो प्रकार आहे कुठला तुमच्या अगरबत्तीचा, तो सुद्धा कुठेतरी कमी होत चाललाय. जर आपण देशी गायीपासून जरी अगरबत्ती बनवल्या तरी त्याला प्रचंड मागणी आहे. मुंबई सारख्या ठिकाणी तर आपण आता शेणी घालायचो, मे महिन्यात आपल्याला काम आहे. मला आठवतं लहानपणी आई त्या कोपऱ्यांमध्ये शेणी घालायची आणि पाऊस पडायच्या आधी आम्हाला 2 दिवस कामच असायचं, शेणी त्या सुरक्षित ठिकाणी सगळे हलवायचे. आता त्या शेणी आपण मोठ्या घालायचे. आता तुम्हाला माहित असेल तर छोट्या शेणी केल्या जातात आणि त्या पॅकिंग मधून मुंबईत विकल्या जातात. मुंबईतले फ्लॅट मधले लोक फक्त ऑक्सिजन मिळवण्यासाठी घरात त्या जाळतात. म्हणजे जग कुठे चाललंय ते बघा. आपण खरोखरच ग्रामीण भागातले लोक सुखी आहोत आणि तुम्हाला ही संधी आहे. फक्त हे ट्रेनिंग आहे ते फक्त 1-2 दिवसाचा सोपस्कर म्हणून माझ्या मते महिलांनी कुणीच करू नये. फक्त त्यांनी एक एवढी सुवर्ण संधी आमच्या विशालजी राणे त्या अक्षय फार्मच्या सर्व टीमने दिली आहे, त्याची तुम्ही सुवर्ण संधीत त्याचं रूपांतर करा. आणि काय मोठा विषय नाही, जसं सरांनी सांगितलंय की तुम्ही करा आणि तिथे मार्केटची चिंता करू नका. मार्केटमध्ये खूप संध्या उपलब्ध आहेत, फक्त त्याला कुठेतरी चांगलं रूप देण्याचं. पूर्वी आपण मोठ्या शेणी घालायचो, त्या छोट्या कशा घालता येतील, अगरबत्ती घरच्या घरी आपण करू शकतो. छोटे छोटे असे त्यातले प्रोडक्ट आहेत जे घरच्या घरी आपण करू शकतो, ते आपण करावेत असं मी तुम्हाला विनंती करतो. आणि ह्या संधीचा आपण आपल्या कुटुंब सक्षम करण्यासाठी, कारण आपण ट्रेनिंग सुद्धा देताना महिलांना ट्रेनिंग देण्याचा जो निश्चय केला तो सुद्धा वाखाणण्याजोगा आहे. कारण महिलांना जर ट्रेनिंग दिलात आणि एक महिला जर सक्षम झाली तर तिचं कुटुंब निश्चितच सक्षम होतं. कारण आपण किती पुरुष किती लाखोत कमवत असलो तरी काही हजारांमध्ये आम्ही किती उत्पन्न घेत असलो तरी काही हजारांमध्ये ते कुटुंब चालवण्याचं काम, तारेवरची कसरत करत त्याची काटकसर करत चालवण्याचं काम
महिला करत असतात आणि महिला जर त्या पद्धतीने त्यांना ट्रेनिंग देऊन त्या सक्षम झाल्या तर निश्चितच आमच्या ग्रामीण भागातील सर्व कुटुंब सक्षम होतील. आणि ही सुद्धा संकल्पना खरोखरच खूप चांगल्या पद्धतीने आपण या ठिकाणी अक्षय फार्मच्या सगळ्या टीमने त्या ठिकाणी केली. त्यासाठी मी मनापासून त्यांचे आभार व्यक्त करतो आणि महिलांना पुन्हा एकदा मी सूचना देतो आणि विनंती करतो की घेतलेल्या ट्रेनिंगचा फायदा आणि त्या अजून महिला त्यात कशा ऍड होतील त्या सुद्धा बघा. लोकांना म्हणजे मला वाटतं तिकडनंच आल्यात ना वैवडनं, इथल्या कोण येत असतील त्यांनाही त्यात ऍड करून घ्या, जेणेकरून अशा जे आपल्याला मार्गदर्शक भेटले त्यांच्या मार्गदर्शनाखाली येत्या भविष्य काळात आपण त्या देशी गायचं संवर्धन आणि त्याच्यावर जे काय निर्मिती करायची आहे, गोमूत्र असेल, त्याच्यापासून येणारा जीवामृत असेल, त्याच्यापासून शेणापासून बनवणाऱ्या वस्तू असेल, याचं आपण त्या ठिकाणी आपल्या कुटुंब सक्षम करण्यासाठी आपण करावं असं मी महिलांना या ठिकाणी नम्रपूर्वक या ठिकाणी विनंती करतो. आणि जे आपले जिल्ह्याच्या विविध ठिकाणावरून आपले सोशल मीडियाचे इन्फ्लुएन्सर आले त्यांना सुद्धा विनंती करीन की ही स्पर्धा आपण स्पर्धेत भाग घ्या, पण स्पर्धेमध्ये भाग घेत असताना आपण ह्या प्रशिक्षणाजवळ स्पर्धा म्हणून न बघता आपण गोसेवेची आपल्याला संधी करायची ही संधी भेटली आहे. आपण देशी गायींचं महत्व आणि त्याच्यापासूनच्या वस्तू जसं की मी सांगितलं की खरोखरच त्या थोर समाजसेवक आणि भारतातल्या पहिल्या स्त्री शिक्षिका आणि त्यांनी 1848 सालामध्ये आपल्या देशामध्ये पहिली स्त्रियांसाठी शिक्षणाची दालनं उभी केली आणि शाळा चालू केली. अशा सावित्रीबाई फुलेंना नमन करून आजच्या ह्या प्रशिक्षणासाठी ज्याने आताच आपले विचार मांडले ते सन्माननीय की तुम्हाला 2 दिवस पुढचे आजचा आणि उद्याचा दिवस आपल्याला प्रशिक्षण देणार आहेत सन्माननीय योगेशजी अमरे सर, आमचे मार्गदर्शक सन्माननीय सुरेंद्र काका यांनी थोड्या वेळापूर्वी आपलं मनोगत व्यक्त केलं. आमचे मित्र सत्यजित रावराणे, सन्माननीय सौ आमच्या रावराणे ताई आणि पवार मॅडम आणि समोर असलेले सर्वच या 2 दिवस प्रशिक्षण घेणाऱ्या प्रशिक्षणार्थी, महिला प्रशिक्षणार्थी आणि आपल्या जिल्ह्यातून मला वाटतं रीलच्या स्पर्धा सुद्धा या ठिकाणी या निमित्ताने ठेवण्यात आलेल्या आहेत. ते सर्व आपल्या जिल्ह्यातून आलेले सर्व रील स्टार, सर्व सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर, सर्वप्रथम मी अक्षय फार्मचे सर्व सन्माननीय विशालजी रावराणे यांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो आणि आभारही व्यक्त करतो. कारण त्या सगळ्या आमच्या म्हणजे इन्फ्लुएन्सरला पण कळलं पाहिजे की IT क्षेत्रात म्हणजे देशात आणि आपल्या मुंबईत असेल आणि देशाबाहेर सुद्धा एक चांगल्या पद्धतीने काम करणारा आमचे मित्र सन्माननीय आमचे रावराणे साहेब, विशालजी रावराणे साहेब एवढ्या मोठ्या क्षेत्रामध्ये जसं आता सरांनी उल्लेख केला, आता हा सगळा सोशल मीडियाचा जमाना आहे आणि आपण सर्व जनरेशन सगळं आपण म्हणतोय ज्या पद्धतीने इन्फ्लुएन्सर मोठा प्रभाव आपल्या देशामध्ये वाढतोय आणि त्यामध्ये IT क्षेत्रात खूप महत्वाचं योगदान आहे. आणि अशा क्षेत्रात काम करणारा एक तरुण आपल्या ग्रामीण भागामध्ये या ठिकाणी एक गोशाळा चालवून आपल्या ग्रामीण भागातील महिलांना रोजगार निर्मितीसाठी एक चांगला प्रयत्न त्या ठिकाणी यशस्वी प्रयत्न करतायत. त्यासाठी मी मुद्दामून आपल्या विशालजी रावराणे यांचे या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो. आणि खरं तर ह्या कार्यक्रमातनं आपल्याला जे काही साध्य करायचं आहे, जो कार्यक्रमाचं मेन उद्दिष्ट आहे की देशी गो संवर्धन. आणि खरं तर इन्फ्लुएन्सरला सगळ्या आमच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण स्पर्धा म्हणून आपण भाग घेत आहे, पण ती भाग घेत असताना आपण खऱ्या अर्थाने तुम्हाला गोसेवा करण्याची सुद्धा संधी भेटली आहे. आज खरं म्हणजे आपण म्हणतोय की ज्याच्या दारात एक माड असेल ते म्हणजे जर माड असेल तर ते कुटुंब एक माड चालू शकतो. पण खरं तर जर आपल्या दारामध्ये घरामध्ये जर एक गाय असली, देशी गाय, तर मला वाटतं कुटुंब चांगल्या पद्धतीने जगता येईल, कुटुंबाचा उदरनिर्वाह चांगल्या पद्धतीने करता येईल अशी क्षमता आमच्या त्या देशी गायमध्ये आहे. त्याचं तुम्हाला 2 दिवसाच्या ट्रेनिंग मध्ये ते सगळं कळेल. पण खरं तर तुम्हाला माहिती पाहिजे की आता आम्ही देशी गायचं, आता तुकाराम मुंडेंचं पण या ठिकाणी सरांनी नाव काढलं. आपल्याला माहित आहे की आपल्या या सगळ्या खाण्यापिण्यामध्ये भेसळ किती होते आणि आज ही भेसळ थांबवायची असेल तर खऱ्या अर्थाने आज देशी गायींचं
संगोपन संवर्धन गरजेचं आहे आणि देशी गायींपासून ज्या बनवलेल्या वस्तू आहे म्हणजे रोजगाराच्या दिशा आहेत त्याच्याकडे मी नंतर बोलतो, पण रोजगाराच्या आधी जर आपल्याला हेल्दी लाईफ जर जगायचं असेल तर देशी गायीपासून बनवलेलं म्हणजे मिळणारं दूध, देशी गायीपासून मिळणारं तूप, देशी गायीपासून मिळणारं ताक असेल, दही असेल, देशी गायीपासून मिळणारं आपलं गोमूत्र असेल, त्याच्यापासून आपण जीवामृतासारखे जे प्रकार करत असू, देशी गायीचं शेण असेल, त्या शेणापासून आपण जर सेंद्रिय खताची निर्मिती करत असू तर आपण खऱ्या अर्थाने हेल्दी लाईफ आपल्या आचरणात दैनंदिन जीवनामध्ये आपण आणणार आहोत. कारण तुम्हाला सगळ्यांना माहित आहे आता जे ह्या जगात किंवा आपल्या देशाचे कॅन्सरचं प्रमाण आहे ते फक्त आणि फक्त आपल्या चुकीच्या खाण्यापिण्यामुळे आपण त्या ठिकाणी आपल्याला होतोय. आपण ते सगळं खातोय ते भेसळयुक्त आहे. इव्हन आपण जरी आपण ग्रामीण भागातील जर काही आपण शेतकरी असू तरी आपण काय पनीर वगैरे विकत आणत नाही का, हायफाय गोष्टी रेस्टॉरंट मध्ये जात नाही, पण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण जी साधी पाल्याची भाजी आणतो ना बाजारातून ती सुद्धा बेळगाव सारख्या ठिकाणावरून येते आणि बेळगाववरून येते आणि ती येत असताना त्याच्यावरती होणाऱ्या केमिकल प्रक्रिया ज्या भाज्या म्हणजे पालेभाजी जरी बोललो असलो तरी येणाऱ्या आपल्या दैनंदिन जीवनामध्ये जी सगळ्या ज्या भाज्या येतात ह्या सगळ्या भाज्या ह्या केमिकल युक्त असतात आणि केमिकल युक्त असल्यामुळे घरात आपण एका अर्थाने ते पैसे देऊन विष आणतो आणि खातोय, अशी आजची परिस्थिती आहे. आणि कॅन्सरचं प्रमाण हे या चुकीच्या भाजीपाल्यांच्या सेवनामुळेच होत आहे हे सुद्धा त्या ठिकाणी मुद्दा मी या ठिकाणी सांगतोय. आणि खऱ्या अर्थाने तुम्हाला माहित आहे की अन्न, वस्त्र, निवारा माणसाच्या मूलभूत गरजा आहेत म्हणजे होत्या असं मी म्हणेन. आता तर अन्न तर शासन फुकट देतोय, निवाराची व्यवस्था सुद्धा शासनाने केली आहे, फक्त आता कपडे फक्त लोकांना द्यायचे शिल्लक राहिले. पण खऱ्या अर्थाने जर माणसाच्या मूलभूत गरजा असतील तर ते आपले आरोग्य व्यवस्थित निरोगी ठेवणं ही भविष्याची गरज असणार आहे. म्हणून भविष्यात मी जातो म्हणजे मी फक्त बोलतो एवढंच नाही, मी सुद्धा त्याचं स्वतःच्या आचरणात आणण्याचा प्रयत्न करतोय आणि लोकांना सुद्धा मी त्याची माहिती प्रचार प्रसिद्धी द्यायची प्रयत्न करतोय. आणि भविष्यात सुद्धा आमची संकल्पना आहे की येत्या काळात जर आरोग्यदायी जीवन जगायचं असेल आणि आपल्या ग्रामीण भागाला तरी सगळ्यांनी जर सुदृढ राहायचं असेल तर भविष्यात आपल्या दारात जसं पूर्वीच्या काळी देशी गाय होती, प्रत्येकाच्या दारात गायी होत्या म्हणजे त्या आता 10-15 प्रकार म्हणजे गोठात असायचा प्रत्येकाचा 10-15 प्रकारची जनावरं असायची. पण भविष्यात प्रत्येकाच्या ग्रामीण भागामध्ये एक देशी गाय आणि त्या जसं सांगितलं जीवामृत असेल, शेणखत असेल त्यांच्या आधारित आपल्याला लागणारी दैनंदिन जीवनामध्ये लागणारी सेंद्रिय शेती म्हणजे परसबागेमध्ये लागणारा आपल्याला स्वतःची भाजीपाला हा स्वतःच पिकवावा लागणार आहे. तेव्हाच कुठेतरी आपण मला वाटतं आरोग्यदायी जीवन जगणार आहोत. ही सुद्धा ह्या निमित्ताने आपण संकल्प केला पाहिजे आणि हा झाला आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग. आणि जसं की म्हटलं की एक गाय असेल तर संघटनाची माहिती घेतली आहे, जर एक देशी गाय असेल तर किमान 25,000 ते 30,000 रुपये तुमच्या महिन्याचे कुठे गेले नाहीत असं माझं प्रामाणिक मत आहे. कारण सरांनी आता मला बोलता दाखवलेत वस्तू. मी तर म्हणतोय आता या देशी गायचं तूप मला वाटतं 4,500 रुपये लिटरच्या भावाने जात आहे, बरोबर ना? 4,500 रुपये लिटरने जात आहे. आता मोबाईल मधलं जर रेडिएशन कमी करायचं झालं तर आपल्या गाव म्हणजे गोष्ट म्हणजे शेणाची एक चिप दिली जाते, ते देशी गाय ना त्याची चिप दिली जाते मोबाईलला लावायला रेडिएशन कमी करण्यासाठी आणि ती रेडिएशन कमी होते हे सुद्धा मला वाटतं वैज्ञानिक दृष्ट्या सिद्ध झालेलं आहे. परत सरांनी मला आता दाखवलं जे चप्पल असेल, ती योगा मॅट असेल, ते सोफा सेट असतील, बऱ्याचशा वस्तू बनवल्या जात आहेत. तुम्हाला आठवत असेल आपण पूर्वी बस गायीने सारवलेल्या घरांमध्ये राहायचो, कुठे होते आजार? आता आपण त्या फरशींवरती चालतोय, सगळं म्हणजे चुकीच्या पद्धतीनेच आपलं आचरण आणि त्या ठिकाणी सगळं लाईफस्टाईल झाली आहे. तर मला वाटतं ही फक्त एक संधी आज जे काही ट्रेनिंग सन्मान्य विशालजी रावराने अक्षय फार्मच्या सगळ्या टीमने लावली आहे, ही फक्त मला असं वाटतं की तुमच्या रोजगार निर्मितीचं साधन आहेच. छोट्या छोट्या गोष्टी आहेत. आता अगरबत्तीचं बोलायचं झालं सर तर आपल्या घरात जी अगरबत्ती येते, पूर्वी तुम्हाला आठवत असेल अगरबत्ती आपण जाळायचो, त्रास व्हायचा, अलर्जी व्हायची काय? आता अगरबत्ती घरात लावा, दुसऱ्या दिवशी कोणाला तरी सर्दी होणार, कोणाला तरी अलर्जी होणार. त्याचं कारण काय? केमिकल आहेच. पण त्या अगरबत्तीला जी कवरिंग वापरतात ते सुद्धा ना कुठल्या तरी भुसा लाकडाचा वापरला जातो. आणि ज्या देशी गायीपासून बनवण्याचा जो प्रकार आहे कुठला तुमच्या अगरबत्तींचा, तो सुद्धा कुठेतरी कमी होत चाललाय. जर आपण देशी गायींपासून जरी अगरबत्ती बनवल्या तरी त्याला प्रचंड मागणी आहे. मुंबई सारख्या ठिकाणी तर आपण आता शेणी घालायचो, मे महिन्यात आपल्याला काम आहे. मला आठवतं लहानपणी
आई त्या कोपऱ्यामध्ये शेणी घालायची आणि पाऊस पडायच्या आधी आम्हाला 2 दिवस कामच असायचं. शेणी त्या सुरक्षित ठिकाणी सगळे हलवायचे. आता त्या शेणी आपण मोठ्या घालायचे. आता तुम्हाला माहित असेल तर छोट्या शेणी केल्या जातात आणि त्या पॅकिंग मधून मुंबईत विकल्या जातात. आणि मुंबईतले फ्लॅट मधले लोक फक्त ऑक्सिजन त्या मिळवण्यासाठी घरात त्या जाळतात. म्हणजे जग कुठे चाललंय ते बघा. आणि आपण खरोखरच ग्रामीण भागातले लोक सुखी आहोत आणि तुम्हाला ही संधी आहे. फक्त हे ट्रेनिंग आहे ते फक्त 1-2 दिवसाचा सोपस्कर म्हणून माझ्या मते महिलांनी कुणीच करू नये. फक्त त्यांनी एक एवढी सुवर्ण संधी आमच्या विशालजी राणे त्या अक्षय फार्मच्या सर्व टीमने दिली आहे. त्याची तुम्ही सुवर्ण संधीत त्याचं रूपांतर करा. आणि काय मोठा विषय नाही, जसं सरांनी सांगितलंय की तुम्ही करा आणि त्याच्या मार्केटची चिंता करू नका. मार्केटमध्ये खूप संध्या उपलब्ध आहेत. फक्त त्याला कुठेतरी चांगलं रूप देण्याचं. पूर्वी आपण मोठ्या शेणी घालायचो, त्या छोट्या कशा घालता येतील, अगरबत्ती घरच्या घरी आपण करू शकतो. छोटे छोटे असे त्यातले प्रोडक्ट आहेत जे घरच्या घरी आपण करू शकतो, ते आपण करावे असं मी तुम्हाला विनंती करतो. आणि ह्या संधीचा आपण आपल्या कुटुंब सक्षम करण्यासाठी, कारण आपण ट्रेनिंग सुद्धा देताना महिलांना ट्रेनिंग देण्याचा जो निश्चय केला तो सुद्धा वाखाणण्याजोगा आहे. कारण महिलांना जर ट्रेनिंग दिलात आणि एक महिला जर सक्षम झाली तर तिचं कुटुंब निश्चितच सक्षम होतं. कारण आपण किती पुरुष किती लाखोत कमवत असलो तरी काही हजारांमध्ये आम्ही किती उत्पन्न घेत असलो तरी काही हजारांमध्ये ते कुटुंब चालवण्याचं काम, तारेवरची कसरत करत त्याची काम कसरत करत चालवण्याचं काम महिला करत असतात. आणि महिला जर त्या पद्धतीने त्यांना ट्रेनिंग देऊन त्या सक्षम झाल्या तर निश्चितच आमच्या ग्रामीण भागातील सर्व कुटुंब सक्षम होतील. आणि ही सुद्धा संकल्पना खरोखरच खूप चांगल्या पद्धतीने आपण या ठिकाणी अक्षय फार्मच्या सगळ्याच टीमने त्या ठिकाणी केली. त्यासाठी मी मनापासून त्यांचे आभार व्यक्त करतो. आणि महिलांना पुन्हा एकदा मी सूचना देतो आणि विनंती करतो की घेतलेल्या ट्रेनिंगचा फायदा आणि त्या अजून महिला त्यात कशा ऍड होतील त्या सुद्धा बघा. लोकांना म्हणजे मला वाटतं तिकडनंच आल्या त्या वैवडीतनं इथल्या कोण येत असतील त्यांनाही त्यात ऍड करून घ्या, जेणेकरून अशा जे आपल्याला मार्गदर्शक भेटले त्यांच्या मार्गदर्शनाखाली येत्या भविष्य काळात आपण त्या देशी गाईचं संवर्धन आणि त्याच्यावर जे काय निर्मिती करायची आहे, गोमूत्र असेल, त्याच्यापासून येणारा जीवामृत असेल, त्याच्यापासून शेणापासून बनवणाऱ्या वस्तू असेल, याचं आपण त्या ठिकाणी आपल्या कुटुंब सक्षम करण्यासाठी आपण करावं असं मी महिलांना या ठिकाणी नम्रपूर्वक या ठिकाणी विनंती करतो. आणि जे आपले जिल्ह्याच्या विविध ठिकाणावरून आपले सोशल मीडियाचे इन्फ्लुएन्सर आले त्यांना सुद्धा विनंती करीन की स्पर्धा आपण स्पर्धेत भाग घ्या. पण स्पर्धेमध्ये भाग घेत असताना आपण ह्या प्रशिक्षणाजवळ स्पर्धा म्हणून न बघता आपण गोसेवेची आपल्याला संधी करायची ही संधी भेटली आहे. आपण देशी गाईंचं महत्व आणि त्याच्यापासून ज्या वस्तू, जसं की मी सांगितलं की खरोखरच लिंबू आणि मीठ नावा घेऊन कसली दाखवते ती देवाची आपली घालायला लागले बरोबर ना, घालायला लागले. हे तुम्ही रोज सकाळी टेस्ट करताय ना, त्याला जो फेस येतो फेस येण्यासाठी गव्याची शक्ती जाणूया. गोमूत्र शेणाने तुपातून नवनवीन उत्पादन घडवूया. शेण नाही केवळ कचरा, त्यातूनही संधी निर्माण होतात. गावच्या मातीतील कल्पना स्वप्नांना
सेंद्रिय खत गांडूळ खत जीवामृताची नवी कहाणी शेतकऱ्याच्या हातामधली समृद्धीची ही खरी निशाणी अगरबत्ती धूप आणि दिवे गणेश मूर्ती सुंदर घडती गावच्या हाताना का मिळून स्वावलंबनाची वाट खुलती ही फक्त शेती नाही ही एक विचारधारा आहे ही फक्त गोशाळा नाही ही स्वावलंबनाची सुरुवात आहे आज शिकूया उद्या घडवूया आपल्या मातीवर आपलं भविष्य उभं करूया अक्षया